झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद। झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे। उस्मानाबाद धाराशिव परिसरातील 10 ठळक घडामोडी। धाराशिव नगर परिषदेच्या नूतन नगराध्यक्ष नेहा राहुल काकडे यांनी घेतला अध्यक्षपदाचा मोठ्या जल्लोषात पदभार। यावेळी भाजपा नेते व पदाधिकारी मोठ्या प्रमाणात होते हजर। तुळजापूर नगराध्यक्षपदाची धुरा घेतली विनोद उर्फ पिंटू गंगणे यांनी। विरोधकांनी अनेक केले आरोप, पण तुळजापूरच्या जनतेने मतदानाच्या रूपात सर्व आरोप फेटाळून दिला मताचा कौल। धाराशिव उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 16 वर्षीय मुलीस 19 वर्षाचे वय दाखवून बोगस आधारावर लग्न लावून दिले। हा प्रकार उघड झाल्यानंतर पोलिसांनी पोस्कोसह इतर कलमांतर्गत केला गुन्हा दाखल। उमरगा नगर परिषदेचे नूतन नवनिर्वाचित शिंदे सेना गटाचे किरण रवींद्र गायकवाड यांनी मोठ्या उत्साहात स्वीकारला नगराध्यक्षपदाचा पदभार। रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले तुळजाईच्या चरणी होणार नतमस्तक आणि करणार मुक्काम। चिलवडी पंचायत समितीच्या अनुसूचित जाती गणातून शिलरत्न मारुती भालशंकर यांनी निवडणुकीची तय केली मोर्चेबांधणी सुरू। तिकीट दिल्यास मोठ्या ताकदीने लढविण्याचाही केला मनोदय व्यक्त। मस्साजोगचे सरपंच कैलासवासी संतोष देशमुख यांच्या पत्नीने घेतले तुळजापूर येथे तुळजाईचे दर्शन व आशीर्वाद। दसमेगाव तालुका वाशी येथील JCB घेऊन पसार झालेले व ट्रॅक्टरही पळवलेले 4 आरोपी वाशी पोलिसांनी केले जेरबंद। न्यायालयाने सुनावली 3 दिवसाची पोलीस कोठडी। बेंबळी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ताकविकी परिसरात आयशरने धडक दिल्याने लक्ष्मण बाके अक्कलकोट तालुका येथील युवक झाला जागीच ठार। रेशन कार्डावरील ज्वारी झाली बंद। जानेवारी 2026 पासून मिळणार नियमित गहू व तांदूळ। या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील 10 ठळक घडामोडी। अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। शुभरात्री।